शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली, शंभू राजांनी बुरहानपुरावर धडक दिली. पण तुम्हाला माहितीये का, स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांनीही मुघलांच्या साम्राज्यावर असाच जबरदस्त घाव घातला होता. सन 1699 दसऱ्याच्या मुहूर्तावर राजाराम महाराजांनी धाडसी निर्णय घेतला. थेट मुघलांच्या प्रदेशावर स्वारी. लक्ष होतं जालना, मुघलांचं मोठं व्यापारी आणि लष्करी केंद्र. मुघल सुभेदार सावरायच्या आतच मराठ्यांचं घोडदळ विजयसारखं जालन्यावर कोसळलं. खजिनं, धान्य कोठार, शस्त्रागार सगळं मराठ्यांच्या ताब्यात. पण खरी परीक्षा आता सुरू झाली होती. मुघलांचा सरदार जुल्फिकार खान प्रचंड फौज घेऊन मराठ्यांच्या मागावर होता. तेव्हा राजाराम महाराजांनी गनिमी काव्याचा अद्भुत डाव खेळला. खजिना पुढे पाठवला आणि स्वतः तलवार हातात घेतली आणि सुरू झाली 50 मैलांची थरारक पिछाडीची लढाई. शेवटी अनेक संकट पार करत मराठा सैन्य सुरक्षितपणे सिंहगडाच्या दिशेने पोहोचलं. या मोहिमेत स्वराज्याला अफाट संपत्ती मिळाली, पण त्या विजयाची एक मोठी किंमतही स्वराज्याला चुकवावी लागली. ती काय होती? हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा.